हे फ्रेंड्स, मी श्वेता लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही इथे पाहू शकतात आमच्याजवळ प्रेस्टिजचा मल्टी शेफ ऑल इन वन एअर फ्रायर आलेला आहे आणि त्याचा मी तुम्हाला रिव्ह्यू दाखवणार आहे आणि त्याची अनबॉक्सिंग तुमच्या पुढे करून दाखवणार आहे। तर काहीसा असा बॉक्स आहे तो आणि इथे सुनील त्याची अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे। आता इथे पाहू शकतात तर त्याच्यामध्ये अजून 2 थर्मासच्या आत तो होता, तर आम्ही ते थर्मास काढून टाकलेला आहे। तर अशा पद्धतीने तो एकदम टाईट असा आलेला आणि कारण की त्याला काही इजा नाही व्हावी म्हणून। तर इथे आपण पिशवी ओपन करून पाहूया। तर हा इतका सुंदर दिसत होता आणि जस्ट लाईक एखाद्या छोट्याशा कुकरसारखा आहे। तर याची लिमिट आहे 6.5 लिटरचा आहे हा आणि याची प्राईस होती 7,795, म्हणजे जवळजवळ हा 8,000चाच आहे। आणि तुम्ही पाहू शकता त्याचा प्लग असा आहे। तर आपण पाहूया याची प्लगची वायर केवढी आहे। तर चांगली व्यवस्थित मोठी अशी प्लगची वायर आहे आणि इनफ आहे, इतकी मोठी तर हवीच। आणि चला आत पाहूया काय आहे ते एअर फ्रायरमध्ये काय काय वस्तू दिलेल्या आहे। तर इथे त्यांनी एक ब्रश दिलेला आहे आणि इथे एक बेक करण्यासाठी भांडं दिलेलं आहे आणि एक ग्रिल करण्यासाठी एक जाळी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर ही अशा पद्धतीची लोखंडाची जाळी आहे आणि त्यामध्ये हे भांडं आहे, हे आपण बाहेर काढून याला वॉश देखील करू शकतो। आणि आत असं काहीसं आहे आणि हे जे वरती आहे ते त्याचं हीटर आहे। त्यानंतर यामधून आम्हाला एक बुकलेट सुद्धा मिळालेली होती, तर अशी ती कुकबुक आहे। तर तुम्हाला दाखवते मी, त्यामध्ये खूप साऱ्या रेसिपी त्यांनी दाखवल्या आहे आणि त्या रेसिपी बनवताना आपण किती सेल्सिअसवर ते ठेवायचं, किती मिनटं ठेवायचं। तर हे फ्रेंच फ्राईज, त्याच्यानंतर पनीर टिक्का, अशा खूप साऱ्या बेकिंगच्या, ग्रिलच्या, अशा खूप साऱ्या रेसिपी त्यांनी दिलेल्या आहे आणि आपल्याला गायडन्स दिलेला आहे। तर यामध्ये आपण समोसे देखील करू शकतो, म्हणजे खूप बनवू शकतो काही वस्तू। तर ते ऑल इन वन आहे आणि इथं आम्ही फ्रेंच फ्राईज बनवण्याचा प्रयत्न करत आहे। तर इथं ऑलिव्ह ऑइल सुनील टाकून घेतात आहे आणि मी बटाटे त्यांना कट करून दिलेले होते। तर इथे आपण ब्रशनी पूर्ण ऑइल लावून घेऊया। तर यामध्ये आपण ग्रिलिंग, टोस्टिंग सगळंच करू शकतो, बेकिंग देखील करू शकतो। आता इथे एक मी चूक केली की मी याच्यामध्ये ग्रिलिंगचं जे भांडं होतं ते ठेवलं, ते जाळी ठेवली नव्हती पाहिजे, त्यामुळे आमचे फ्रेंच फ्राईज इतकेसे चांगले झाले नाही, पण टेस्टी होते, बट ते थोडेसे असे झाले। तर तुम्ही लक्षात ठेवा, ते जे आहे ते ग्रिल करण्यासाठी दिलेलं आहे। तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहे। मला तर हे ऑल इन वन एअर फ्रायर खूप आवडलं आणि तुम्ही याला नक्की बाय करू शकतात।